हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर मी स्नेहल लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. तर आपल्याला इथं स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही पण करायची. ब्लाऊजची डिझाईन पॅटर्न आपल्याला कटिंग करायचं आहे. तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम बॅक साईडचा पॅटर्न कटिंग करून घ्यायचा आहे. अस्तर टाकलेले आहे मी, त्याच्या उंची टाकली, शोल्डर, मोंडा, ती तुमची चेस्टची घडी, ती सर्व पॅटर्नवर मार्किंग करून घेतलेली आहे. आता मी स्केलच्या साहाय्याने ज्या लाईन्स आहे त्या क्लिअर करून घेत आहे. सर्व मार्किंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी 12च्या घडीवरती ब्लाऊज घेतलेला आहे. सर्व पॅटर्न आपल्याला हा पॅटर्न बॅक साईडचा पॅटर्न कट करून घ्यायचा आहे. पॅटर्न बॅक साईडचा कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला पॅटर्न फ्रंट साईड कटिंग करायचा आहे. बघू शकता इथे मी मोंड्याला राऊंड असा शेप दिलेला आहे छानपैकी, आणि सर्व पॅटर्न कटिंग झालेले आहेत आपले इथे. नंतर कपडा फिरवून घेतला आणि मला फ्रंट साईड कटिंग करायची आहे. त्यासाठी मी बॅक साईड असाच्या असा ड्रॉ करून घेणार आहे, कारण की आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे. त्याच्यासाठी काही पॅटर्न वगैरे बनवण्याची काही इतकी गरज पडत नाही. आपण डायरेक्ट पण ब्लाऊज पीसवरती मार्किंग करू शकतो. इथे मी सर्व पॅटर्न जसाच्या तसा बॅक साईड ड्रॉ करून घेतलेला आहे. आता गळाची रुंदी घेतलेली मी 2.5 इंच, गळा खोली घेतली 6.5 इंच, आणि पुढचा गळा हा मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेली गळ्याची पण स्केलच्या साहाय्याने. आता मी इथं 1.5 इंच एक्स्ट्रा उंची वाढवलेली आहे, आणि जी छातीची घडी आहे तिथे पण मी 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे. थोडीशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. अशाच प्रकारची आणखी एक तिरकी लाईन द्यायची आपल्याला. जिथे फिटिंगची घडी येते तिथे पण तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर हा पॅटर्न आपल्याला टोटल कटिंग करून काढून घ्यायचा आहे, आणि याच्यावर प्रिन्सेस कटचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तुम्हाला माझी शिकवण्याची, सांगण्याची पद्धत कशी वाटती? अगदी सोपी आणि साधी सिंपल वाटत असेल तर कमेंट करा, आणि मी याची सविस्तर माहितीचा पण तुम्हाला नक्की प्रिन्सेस कटचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. फ्रंट साईडचा आपण प्रिन्सेस कटचा पॅटर्न मार्किंग करत आहोत. तर यासाठी मी वरतून शोल्डरपासून टक्स पॉईंट 10.5 इंचावरती घेतलेला आहे, आणि 3.5 इंचावरती फ्रंट साईड, आणि मधला डिस्टन्स जो ठेवलेला आहे तो 2 इंचाचा ठेवलेला आहे. पॅटर्न कटिंग करून घ्यायचा आहे इथे आपल्याला. आपल्या इथे पॅटर्न कटिंग करून रेडी झालेला आहे. तर आता याच्यानंतर आपण फ्रंट साईडचा पण गळा अशाच प्रकारे कट करून घेतलेला आहे. जशा पद्धतीने आपण ड्रॉ केलेला आहे तशीच पद्धतीनं आपण राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे. आता बॅक साईडचा गळा आपल्याला डिझाईनचा करायचा आहे. तर बॅक साईड आपण व्यवस्थित आखून घेऊया. आधी 2.2ची मी गळा रुंदी घेतलेली आहे, आणि 11 ते 12 इंचाची मी गळा खोली घेतलेली आहे. आणि बघू शकता मी डिझायनर गळा इथे कट केलेला आहे. अगदी सुंदर अशी डिझाईन मी इथे आखून घेतलेली आहे, आणि तोच पॅटर्न आपल्याला अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपल्याला आता इथं ओरिजिनल ब्लाऊज पीसवरती पण अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी आपल्याला सर्वप्रथम बाही कट करायची आहे. बाही आपल्याला शॉर्ट स्लीवच आहे, तर माप थोडंसं मोठं असल्यामुळे आपण बाहीची रुंदी ही 10 इंचाची घेणार आहे, आणि लॉंग स्लीवचे मेजरमेंट इथे टाकणार आहे. पफ स्लीव आपल्याला रेडी करायची, त्याच्यासाठी आपण पफ स्लीवचं मेजरमेंट घेतलेलं आहे. 3 इंचाची आपलं कट दिलेलं आहे, आणि पफसाठी पण आपण 3 इंच एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे. पफ स्लीव व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची, आणि बाहीची पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम छान अशा प्रकारे मी बाहीचं मार्किंग केलेलं आहे, आणि त्याच पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे. बाहीचं कटिंग आपलं टोटल झालेलं आहे अस्तरवरती आपलं. आता आपण इथं ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेऊया. ब्लाऊज पीस सर्वप्रथम 4 पदरी घडी ही ब्लाऊज पीसची टाकलेली, आणि काठांवरती सगळ्यात पहिले मी बाही इथे कट करून घेत आहे, म्हणजे राहिलेल्या पॅटर्नवर आपल्याला पॅटर्न बाकीचे व्यवस्थित कटिंग करता येतील. ब्लाऊज कटिंग करताना सर्वप्रथम बाही आणि बॅक साईड कट करून घ्यायची, म्हणजे त्या पॅटर्नला कुठेही एवढे जॉईंट वगैरे येत नाही, आणि बाकीचे पॅटर्न ॲडजस्ट होऊन जातात. बघू शकता काठांची बाही असल्यामुळे बाहीला थोडासा जॉईंट आलेला आहे ओरिजिनल फॅब्रिकला. बॅक साईडची आणि बाकी पॅटर्नच्या आपण अशाच प्रकारे ठेवून एकमेकांवर कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण गळा स्टिच करून घेऊया. गळ्याला मी कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास वगैरे काहीच वापरलेलं नाही, कारण की आपण इथे लेसचा वापर करणार आहे.
त्यासाठी आपण गळा जसाच्या तसा कट करून घेतला आहे आणि अस्तरवरती जॉईंट करून घेणार आहे. इथं मी ज्या ठिकाणी कोण आलेले त्या ठिकाणी मी धाग्याचा वापर केलेला आहे. कोणावरती धागा ठेवलेला आहे. एक टाका लास्टचा टाका शिल्लक राहिला का तिथे धागा टाकून घ्यायचा आहे. टाका टाकायचा आणि कपडा व्यवस्थित फिरवून घ्यायचा. सुंदर असे आपले कोण रेडी होतात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या छान छान कमेंट करा. तर बघू शकता इथे मी गळ्याला अशा प्रकारे स्टिच करून घेत आहे. धागा निसटलेला आहे मशीनचा. आपण धागा टाकून घेऊ आणि व्यवस्थित अशा प्रकारे गळा स्टिच करून घेऊ. डिझाईन जशीच्या तशी आपण अस्तरवर आणि पिसावर ठेवून एकमेकांवर पकडून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. कोणताही पॅटर्न मागे पुढे करायचं नाही, खेचायचं नाही. त्यामुळे आपली डिझाईन खराब होती नाही. तर ज्या ठिकाणी व्ही शेप आलेला आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी कट देऊन घेतलेले. राऊंड शेप आलेला आहे तिथे पण कट देऊन घेतलेले. अशा प्रकारे आपला गळा टोटल स्टिच करून झालेला आहे. इथे आता गळा पलटी करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आपण इथे कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास वगैरे वापरले नाही. सुंदर अशी आपण याची डिझाईन तयार करणार आहे. पूर्ण गळा फोल्ड करून घ्यायचा आहे. गळ्याच्या ज्या ठिकाणी कोण आहे त्या ठिकाणी काहीतरी असे टोकदार वस्तू किंवा कात्रीच्या टोकाच्या साहाय्याने कोण स्ट्रेट करून घ्यायचे असतात. नाही तर कोण आतमध्येच राहतात आणि गळ्याला व्यवस्थित असं शेप येत नाही. जी टोकाची वस्तू काहीतरी असेल, पिन म्हणा, तुम्ही धारीची समोरून टोक असलेली कात्री, याचा वापर करून टोके व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे आणि गळ्याला व्यवस्थित फोल्ड करून व्यवस्थित स्टिच मारून घ्यायची आहे. डिझाईन पॅटर्नवरती हळूहळू टिपा मारायला लागतात. घाई गडबड करता येत नाही. राऊंड शेप वगैरे असेल तर त्याला चालून जातं, पण ज्या ठिकाणी कोन वगैरे असेल त्या ठिकाणी असं करता येत नाही. मशीन हळूहळू चालवावी लागते. गळा माझा स्टिच करून पूर्ण झालेला आहे. इथे बघू शकता मी सर्व बाजूनी शिलाई मारून घेते. 5 नंबर शिलाई आधी मारून घेते सर्व बाजूनी. त्याबरोबर तुमच्या गळा पण लक्षात येणार आहे किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे गळ्याची. पॅटर्न सरळ करून व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. ब्लाउजच्या सर्व बाजूने मी 5 नंबर स्टिच करून घेतलेलं आहे. बघू शकता गळ्याची डिझाईन सुंदर अशी डिझाईन तयार झालेली. आता आपण याच्यावरती लेस बसवून घेऊ. सर्वप्रथम जी कोणाची लेस आहे ती मी बसवून घेतलेली आहे. मोंड्याच्या साईडने मला लेस बसवायची आहे. तर पहिली ते तुकडे दोन्ही बसवून घेतले. मोंड्याच्या साईडपासनं डिझाईनपर्यंत लेस बसवून घेतली आणि नंतर गळ्यावरती आपण स्टिच करून घेऊ. दुसऱ्या बाजूनी पण अशाच प्रकारे अंतर मोजून व्यवस्थित बघून लेस बसवून घ्यायची आहे. कधी कधी फक्त लेसवरती पण गळे एकदम सुंदर दिसत असतात. आपल्याला सगळ्या प्रकारचे कस्टमर सांभाळायचे असतात. सिंपल कस्टमर असतात, त्यांना रेट कमी द्यायचा असतो आणि डिझाईन सुंदर करायची असते. तर त्यांच्यासाठी लेसचा वापर करून सुंदर अशा छान छान डिझाईन तयार करायच्या. आणि ज्याप्रमाणे काही कस्टमर असे असतात त्यांना फक्त कॅनव्हासचे गळे पाहिजे असतात, तर त्याचे रेटही जास्त असतात. तर त्यांच्यासाठी कॅनव्हासचे पण गळे तयार करून द्यायचे. जसे कस्टमर किंवा क्लायंट आपले असतील त्याप्रमाणे ते हँडल करायचे किंवा तुमच्या एरियानुसार जशी शिलाई असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करा. आता मी ह्या ब्लाऊजची इथे 350 रुपये शिलाई घेतलेली आहे. तुमच्याकडे किती शिलाई असते हे पण मला कमेंट करून सांगा. 350 रुपये शिलाईमध्ये सुंदर असा ब्लाऊज आपण रेडी केलेला आहे इथे.
ब्लाऊजच्या गळ्याची डिझाईन कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथं माझी लेस लावून कंप्लीट झालेली आहे. आता याच्यावरती डबल स्टिच पण अशाच प्रकारे मारून घ्यायची आहे. बघा सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. लेस लावून तर एकदम सुंदर दिसून राहिलेली आहे. अशाच प्रकारे दुसरी लेसही त्याच्यावर बसवून घ्यायची आहे, ज्यामुळे ब्लाऊजला आणखी छान असं गेटअप येणार आहे. लेस माझी पूर्ण इथे बसून झालेली आहे. बघू शकता सुंदर असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. इथे टक्स मारून घेऊ, बॅक साईडला पट्टी वगैरे बसवून घेऊ. लगेच अर्धा इंचाचे टक्स, 4.5 आडवा आणि 4.5 उभं मोजून मी टक्स पॉईंट काढून घेतलेले आणि आता अर्धा इंचामध्ये त्याला स्टिच करून घेत आहे. आपल्याला पॅटर्नला, ब्लाऊजच्या पॅटर्नला इथे पट्टी बसवायची आहे. 1.5 इंचाची पट्टी बसवून घ्यायची आहे. दाब शिलाई मारायची. पट्टी बसवल्याच्या नंतर पहिली शिलाई पाव इंचात शिवलेली पट्टी, नंतर दाब शिलाई मारून घ्यायची. नंतर परत पाव इंचामध्ये आपल्याला पट्टी फोल्ड करून परत पूर्ण पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. अशा प्रकारे बॅक साईडची आपली पट्टी तीन स्टिचमध्ये कंप्लीट होऊन जाते. बॅक साईड माझी इथं कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि किती सुंदर आपण डिझाईन तयार केलेली आहे बघून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.